वाचालमूलं वैदिकव्यकृपात्मं ते परमानन्दं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो साक्षात् श्रीमत् सद्गुरु पद्मनाभाचार्य स्वामी महाराज स्वामी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय। मातृपितृ देवता कुंडली श्रीमत् सद्गुरु पद्मनाभाचार्य हर हर छत्रपती शिवाजी महाराज ओम नमो अनादि सिद्ध पुरातन सिद्ध पुराण लक्षांश नामन लक्षासे अलक्षासे लक्षांश नामन अलक्षासे अलक्षासे नमितो गणेशा कृपा दृष्टि पाहे कृपा दृष्टि पाहे नमितो गणेशा कृपा दृष्टि पाहे कृपा दृष्टि पाहे जपवे मगये हरिनाम हरिनाम जपवे मगये हरिनाम हरिनाम जपवे मगये हरिनाम हरिनाम जपवे मगये हरिनाम। सरस्वती माते बैसजिवे वरी मज साय करे निरंतर नमो गुरुस्वामी दिव्य ज्ञानमूर्ते जेने दिले स्फूर्ती हरि नाम नमो श्रेष्ठ मुनी महाकवीश्वरा भावे नमस्कार पंचितना पद्मनाभ मने जानावो अंतरी पांडवांचे घरी कृष्णनाथ नमितो गणेशा कृपा दृष्टी पाहे जपवे मजय हरिनाम महायोग पीठे तटे भीमरत्न्या वरम पुंडरीकाय दान्तु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे
जी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता पदी नमितो पद्मनाभा हची नारायण माझा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो ओ पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वेगळा कुसरी काहीच नेने बोलिलो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्यांच्या सपुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्रीपद्मनाभम गुरुराजवर्यम मोक्षाना ज्ञानदानैक दक्षम टेंभोडे क्षेत्र निवासिनंतम नमामि वेदांत बिंदावरिष्ठम सदाशिवम गुरुणोमि तारुणामि श्रुतम एषा चरण सन्निध्यातम जीवामुक्ता भवन्ति त्रिणन स्वामी विख्यातम ज्ञानदानं परायणं सदाशिवं गुरुवन्दे भववन्द विमुक्ते राजाधिराजरनरङ्गधीरं राजीवनेत्रं गुरुनाथं कारुण्यरूपं करुणाङ्करन्ते श्रीरामचन्द्र शरण प्रपदे दत्तात्रेय महायोगो भगवान् बुद्ध भावना चतुर्भुजो महाविष्णु योग साम्राज्य दीक्षिता विठाला प्रस्तुत कीर्तन रूपे सेवे करता गायलेला अभंग देऊचे प्रसिद्ध साधू श्री संत तुकोबारा यांचा चरणाचा अभंग या काल्याच्या प्रसंगी आपल्या सेवेकरता निरूपणाकरता निवडलेला आहे. प्रस्तुत गेली किती दिवसाचा आहे आपलं 18 नाही सप्ताह किती दिवसाचा 8 दिवसाचा आहे ना 21 ते 28 आजचा शेवटचा दिवस आहे. म्हणजे सांगता समारंभ आहे संपलेला नाही. सांगता समारंभ आहे म्हणजे ओलवणी काही कारणाकरता थांबणे काही कारणाला आणि काही काला समाप्त करावं लागतं ती गोष्ट वेगळी. परम भाग्याने प्राप्त झालेला हा या ऐरोली गावामध्ये हा माऊली कृपा सेवा मंडळ यांच्यातर्फे विद्यारत्न डॉक्टर विजय महाराज बाळसराफ यांच्या आशीर्वादाने महाराज असतील सर्व गायक मंडळी असतील कारण वेळेप्रमाणे थोडंसं जायचं म्हटलं तर थोडंसं सर्वांचा नामनिर्देश मला करायला मला वेळ जाईल. महाराजांनी सांगितलं म्हणलं थोडक्यात आणि आपल्या वेळेचा विचार करून सेवा करावी म्हणलं आनंदाची गोष्ट आहे. तर या माध्यमातून तुम्ही सर्व मंडळी या शहरीकरणाच्या धावत्या युगामध्ये जर आपण विचार केला तर धकाधकीचं जीवन आहे. कारण भौतिक आदिभौतिक सुखाच्या पाठीमागे जगाची किमया फार मोठी आहे महाराज. आपण जास्त भौतिक आदिभौतिक जगामध्ये जगतो आणि आध्यात्मिक जगामध्ये कमी जगतो. विठाला आदिभौतिकचा जर विचार केला तर अधिक भौतिक आणि आध्यात्मिक मध्ये फार फरक आहे महाराज.
अधिभौतिक हे प्रवृत्तीचं लक्षण आहे आणि आध्यात्मिक हे निवृत्तीचं लक्षण आहे. हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून या मंडपामध्ये आता जेवढी मंडळी आलेली आहे ती भौतिक सुखाचा त्याग करून आलेली आहे आणि त्या निमित्ताने आम्हा सर्व वारकऱ्यांसाठी या ठिकाणी हा चाललेला हा महायज्ञ सोहळा, या ठिकाणी गेली 12 वर्ष तपपूर्तीचा सोहळा चालू आहे आणि या तपपूर्तीच्या सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न होते. वेळेचा विचार करून कार्यक्रमाचं निरूपण केलं जाईल. पण तुम्हा सर्व मायबापाच्या सर्व टाळकरी महाराज आहेत, सुंदर असं गायक आहेत, आमचे विनेकरी बाबा आहेत, तरुण नाव नाही मला माहिती, बाळा सांग रे. ओमकार शिंदे आणि युग तुपे होणार आहे. मग एवढा काय तुला काय संकट पडले का काय? नाही ना, एवढा खाली. तर ह्या सगळ्या माध्यमांतून जास्तीत जास्त विशेषत्वाने महिला वर्ग, महिला भगिनी तुम्हाला जास्त धन्यवाद आहेत. कीर्तनाच्या अगोदरच, नंतर वेळ मिळेल न मिळेल नाही का हो? याचं कारण आहे की या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला जाणण्याची जास्त गरज आहे. अध्यात्म टिकवण्याचं काम किंवा अध्यात्म चालवण्याचं काम खऱ्या अर्थाने मुक्ताईने केलं, जनाईने केलं, ज्ञानाईने केलं. ह्या सगळ्या गोष्टीचं माध्यम या ठिकाणी, म्हणून आज हा मंडप उभा आहे. असतो याप्रमाणे ही काल्याची सेवा. आता आपण पाहतोय सर्व मंडळांना सगळ्यांच्या चरणी रामकृष्ण हरी सेवेला सुरुवात. विठाला उपजून या पुढते येऊ काला खाऊ दैवात, वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे, एकमेका देऊ मुखे सुखे घालू उंबरी, तुका म्हणे वालवंट भरवे नीट उत्तम. आपली गाडी थोडी फास्ट जायची. आता या ठिकाणी अभंगाचे करते तुकाराम महाराज आहेत. तुकाराम महाराजांच्या माध्यमातून जर विचार केला तर महाराजांची उंची आपल्या उंचीचा ते किती तफावत आहे. तुम्ही रोज ऐकता, रोज पाहता, सगळे वारकरी मंडळी आहात, कीर्तन ऐकणारी मंडळी आहात. त्याच्यामुळे त्या विषयाकडे न जाताना महाराजांच्या चिंतनामध्ये फार मोठ्या अभंगामध्ये विशेषत्व आहे. काल्यातल्या 1 नंबरचा अभंग असेल तर कोणता आहे? विठाला अभंगाचं गांभीर्य लक्षात घेतलं तर अभंगाच्या गांभीर्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून सुरुवात करावी का शेवटापासून सुरुवात करावी हा प्रश्न आहे. कुठून सुरुवात करावी, काय उत्तर आहे आपल्याकडे हा प्रश्न आहे. कारण या काल्यातला कर्ता जो आहे ते पहिल्या प्रथमाचरणाचं उत्तर चरण आहे. विठाला विठाला उपजून या पुढते येऊ काला खाऊ दहीभात. आता ते म्हणतात काला खाण्यासाठी आम्ही येऊ असं म्हणतात. मग आता प्रत्येक चरणाला इकडून सुरुवात करावं का? आता विचार करा. मी म्हणतो, मी एक चरण म्हणतो शेवटचं, शेवटपासून आपण पुन्हा परत येऊ. तुम्ही फक्त टाळकऱ्याने म्हणायचं काला खाऊ दहीभात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये ते म्हणतात तुका म्हणे वालवंट काला खाऊ दहीभात. इथून सुरुवात आपण केली असली तर आता तुका म्हणे वालवंटाच्या पासून जर आपण सुरुवात केली तरी त्याचं उत्तर काला खाऊ बर. एकमेका देऊ मुखी सुखे काला खाऊ वैकुंठी तो ऐशे नाही काला खाऊ दहीभात. मग आता उपजोनी पुढते येऊ आणि काला खाऊ. त्या सगळ्या चरणाचं उत्तर एकच आहे की काला खाण्याकरता तुम्ही मंडळी आलात आणि जो सांगतो आहे तो सुद्धा काला खाण्याकरता आलेला आहे. अभंगाच्या अन्वयार्थ भावार्थाकडे पाहत असताना अभंगामध्ये ते म्हणतात उपजोन या पुढते येऊ. हा शब्द फार विशेषत्वाचा आहे. उपजोन या पुढते येऊ काला खाऊ दहीभात. उपजोनी येणं हे सर्वसामान्य माणसाचं बोल नाही. कुणाचे बोल आहेत? हे बोल आहेत फार मोठ्या माणसांचे आहेत. कारण तो अधिकार तुम्हा आम्हाला म्हणण्याचा नाही. याचं कारण असं आहे, जडाला त्याचा अधिकार नाही, जीवाला अधिकार नाही, साधकालाही नाही, मुमुक्षालाही नाही, ज्ञानाला पण नाही. मग आहे तरी कुणाला? विठाला
जगामध्ये जर विचार केला तर जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर बरोबर. कैवल्याचा पुतळा. पुतळा प्रगटला भोतळा. कुणाचा अधिकार आहे? जे मोक्षाची सोडी बांधी करी हा ज्यांचा अधिकार आहे त्यांनी म्हणावं. त्यांना म्हणतात संत, की ज्यांना स्वातंत्र्य आहे आणि ज्यांना संत म्हणतात त्यांनी म्हणावं उपजून या पुढती तुम्हा आम्हाला तो अधिकार नाही. या संतांचा तो अधिकार आहे. ह्याचं कारण असं आहे की सामान्याला नाही, जड जीव जरी असेल तर तो जीवनभर किंवा अनेक जन्मोजन्मांतरी त्याचा उद्धार होणं शक्य नाही. या जड जीवाचा उद्धार नाही. मग त्याच्या पुढे चला, ज्ञानी सुद्धा म्हणू शकत नाही, मुमुक्ष सुद्धा म्हणू शकत नाही, साधक सुद्धा म्हणू शकत नाही. जे अवतारसित संत आहेत हे त्यांचे आहेत. जेवढे जेवढे अवतार झाले तेवढ्या तेवढ्या अवताराबरोबर माझे साधू संत मायबाप जन्माला आले. जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. प्रत्येक देवाच्या अवतारामध्ये जर संत त्यांच्या बरोबर आले, बरं यायला काही हरकत नाही, पण येण्याचा अधिकार तरी असावा लागतो ना, तरच ते येऊ शकतात. तुम्हा आम्हाला यावंच लागतं, देवाला आणावं लागतं आणि संत हे येतात. हा अधिकार आहे त्यांचा. त्याचं वर्णन येतो जातो आम्ही देवाच्या संगात तुका म्हणे गत देवनाम. आम्ही जे येतो तो देवाच्या संगती येतो. त्याचं कारण आहे आम्हाला ते स्वातंत्र्य आहे. ह्या स्वातंत्र्याच्या अनुभवाने आम्ही नेहमी जन्माला येतो. त्यांनी म्हणावं आम्ही पुन्हा येऊ. पण येण्यासाठी तरी काय? काला खाऊ दही भात. काला दही भात खाण्याकरता तुम्ही सगळे आलात या ठिकाणी. तर तो काला हे विशेषत्व विशेष काय आहे? याचा अर्थ आहे आनंद. याचा आनंद जो भक्ती सुखाचा आनंद आहे त्याला काला असं म्हटलेलं आहे. मग काल्याचं प्रतीक काय त्याच्यात आहे? भात, दही भात आहे, म्हणजे लाह्या आहेत आणि दही आहे. मग ह्या काल्याचं विशेषत्व जर एवढं असेल तर त्या काल्याला एवढं महत्व का? तर त्याचं कारण आहे, हा काला अन्य ठिकाणी कुठेही होत नाही, कुठेही केला जात नाही. तर तो फक्त देव, भक्त आणि नाम त्या तीनच ठिकाणी काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. या ठिकाणी काला करण्याचं कारण तीन लोक असल्याशिवाय काला होत नाही. तुम्ही आता सगळेजण नाचता का नाही? तीन पावलावर. चौथं पाऊल नाही. त्रिगुणाच्या डोई बुडालो रे. काय का तीन का चौथा पाऊल आहे का आपला पाऊल? कशावर आहे? रज, तम आणि सत्व किंवा त्रिगुण रहित संत. आपण त्रिगुणातच चाललो आहे. रजात आहे, कोणी तमात आहेत, कोणी सत्वात आहे, असं आपलं चाललंय. हो, कोणाला राग आहे, कोणी एखादा सात्विक आहे, कोणा खायला चांगलं पाहिजे रजोगुणी आहे. आणि या तीन तालावर नाचणारं जग आहे. प्रकाराचे केले तीन प्रकाराचे जे केलेले लोक आहेत इथं सगळे एका प्रकाराचे, पण सगळ्यांच्या ठिकाणी एकच आनंद प्राप्त करण्यासाठी माझ्या संत मायबापाने हा अभंगाची निर्मिती केलेली आहे. प्रकरण काल्याचं आहे, अभंग काल्याचा आहे. याच्यात काही नियम आहेत की चरित्र ते उच्चारावे केले देवे, पण त्या केलेल्या बालक्रीडेचा विचार करता हा अभंग त्याही अपरोक्ष आहे. विठाला नाम काल्याचं महत्व सांगणार आहे. म्हणून हा काला खाण्याकरता आम्ही येऊ, पण कुठे? तर त्या मृत्यू लोकामध्ये आम्ही येऊ. काला अन्य ठिकाणी पातालामध्ये नाही, स्वर्गामध्ये नाही, वैकुंठी तो आयशे नाही. वैकुंठामध्ये हा आनंद नाही. बरं त्याच्या पलीकडे चला. वैकुंठामध्ये काय नाही हो? सगळं आहे. चिंतामणीची धौलारे किंवा तेत भुक्त्वा स्वर्गलोकम विशाल क्षिणे पुण्यमृत्य लोकम विशंती यवत्रयी धर्मा मनुप्रपन्ना गतागत काम कामाल बनते. सगळं आहे. चिंतामणीची खिल्लारे आहेत, स्वर्गामध्ये गेलं. कामधेनूची खिल्लारे आहेत, चिंतामणीची धौलारे आहेत. एखाद्या झाडाखाली बसलात
तरी मनाला इच्छा केली ते आहे. कल्पतरू कल्पतरू आहे. कल्पतरू चिंता मनिका मधेनु. जे जे तुम्हाला पाहिजे ते स्वर्गामध्ये मिळण्याचं साधन म्हणजे स्वर्ग आहे. सगळं मध्ये आहे. मग स्वर्गामध्ये सगळं मिळतं म्हणजे काय? अमृत प्यायला मिळतंय. इच्छाला लागेल ते भोजन मिळतंय. आहार शय्या विहार भोजनेषु या सगळ्या गोष्टी स्वर्गामध्ये आहेत. पण वैकुंठी तो आयशे नाही. पण वैकुंठामध्ये हे नाही. मग त्याच्यासाठी जर वैकुंठामध्ये हे नाही तर मग आहे काय? ते तर भुक्त्वा स्वर्ग लोकमिषा लक्षणे पुण्यमृत्य लोकमिषंती यवत्रयी धर्मा मनु प्रपन्ना गतागत काम कामाला बनते. जे जे काही आपण आता या ठिकाणी पुण्य करू त्या पुण्याचा उपभोग घेण्याकरता स्वर्गात जावं. आणि ते एकदा का भोगलं का काय स्वर्ग पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ते म्हणले एकदा का स्वर्गामध्ये गेलं तर जेवढं आपलं काही नेलं असेल पुण्य तेवढं भोगलं का चला आपलं परत थांबायला काय वेळ नाही. मग पाप आणि पुण्य ह्या वाटा चोराची आहे. तुम्ही पाप करा अथवा पुण्य करा या चोराच्या वाट्या आहेत. पुण्य करणं हे सुद्धा चोराचं लक्षण आहे संत सांगतात. मग काय करणार? गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. तुम्ही पाप केलं तर नरकाला जाल. पुण्य केलं तर स्वर्गाला जाल. सुख भोगाल. ज्ञानाची प्राप्ती केली तर मुक्त व्हाल. ज्ञानाची जर प्राप्ती झाली तर मुक्ती मिळेल. मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण हे मिळणार नाही. वैकुंठी तो आयशे नाही. वैकुंठामध्ये ह्या गोष्टी नाहीत आणि त्या मिळतही नाही असं त्यांचं मत आहे. मग हा आनंद मिळाल्यानंतर तो एकटेच सेवन करतात का? नाही. मग तिथं देव भक्त आणि नाम त्रिगुणाची सूत्री आहे. मग ह्या त्रिगुणाच्या सूत्रीमध्ये जर आपण विचार केला तर एकमेका देऊ मुखी सुखे घालू उम्मरी. ह्या चिंतनाचा हा खरा या मधल्या अभंगाचा अर्थ आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात हा काला जर करायचा झाला तर कुठेतरी करता येत नाही. उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरीनाथा. कुठेही करता येत नाही. पण त्या ठिकाणी या 3 लोक असल्याशिवाय तो काला होत नाही. देव भक्त आणि नाम. बरं ती जागा सुद्धा अशी असावी लागते चांगली बरवी आणि नीट. वासनाच्या विरहित असणारी जी जमीन आहे त्या जमिनीची ठिकाणी जिथे काही वासनेचं गवत उगवलेलं नाही अशा ठिकाणी जिथे वाळवंट आहे जिथे आनंदाचाच फक्त विचार केला जातो म्हणून हा मंडप. लक्षात आलं का? हा मंडप एवढ्या करता आहे की त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वासना नाही. हा स्वच्छ आहे. तुका म्हणे वाळवंट. इतकं चांगलं वाळवंट आहे की त्या ठिकाणी गवत नाही मोठमोठाले दगड नाही माती पण जास्त नाही. अगदी स्वच्छ आहे. एकच व्यासपीठ विठाला बर्वे नीट उत्तम. ह्या भावार्थाच्या अन्वये हा झाला सरळ भावार्थ. आता आपण त्याचा काही काल्याच्या कीर्तनाच्या प्रसंगीचा भाग बघू. विठाला वास्तविक पाहता भगवान परमात्म्याचा जर विचार केला तर जगामध्ये आपल्याला काही अधिकार नाही. जीव हा जड आहे आणि त्या जड जीवाचा उद्धार इथं संपला. तिथे विषय येत नाही. पण त्यांच्या करता जड जीवा करता आलेले जे आहे अवतार तुम्हा अवतार तुम्हा गराया कारण. 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 अवतार तुम्हा गराया कारण.
तुम्हा धराय करेन जड जीवाला जड जीवा उतराय जन जड जीवा उतर तुला दया कारण अवतार तुम्हा दया कारण उतराय जन जड जीवा उतराय जन जड जीवा अवतार तुम्हा धराय करेन अवतार तुम्हा धराय करेन संताचा अवतार केवळ कल्पनेकरता नाही तर उद्धराया जन जड जीवा, जडाचा जीवाचा उद्धार करण्याचं काम म्हणजे ज्ञान सांगण्याचं काम. आणि या जगामध्ये पतिताला पावन करण्यासाठी साधू संत मायबाप येतात. या उद्धाराच्या पाठीमागचं कारण तुम्हाला बाकी कोणी नाहीत का? वेद आहेत, शास्त्र आहेत, पुराण आहेत. मग हे नाही का उद्धार करणार तुमचा? तर ते करणार नाही. माऊलीने सुंदर होईन म्हटलेलं आहे. ऐतापासून काढिती हित देऊनी वाढविती नाही श्रुती परवती माऊली जगा. वेद हे आपला खऱ्या प्रकारचा अध्ययन आहे, शास्त्र आहे आपलं. पण ते जड आहे. ते कसे आहेत? जड आहेत. ते काही स्वतः सांगू शकत नाहीत. उदाहरणार्थ आपली ज्ञानेश्वरी आहे, आणून जरी नुसती घरामध्ये ठेवली काय ज्ञान कळेल? नाही. ते जड आहेत. म्हणून जडाचा जर आपण विचार केला तर जडाला चेतना असल्याशिवाय त्याचा उद्धार होणार नाही. सांगणारा असल्याशिवाय कळणार नाही. ते संत विठाला मग जडाचा उद्धार करण्यासाठी संत आहे. पण ते अवतार स्थित संत असल्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थाने आधार आहे. संत हे थोर आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आदी अनेक संत जेवढे जन्माला आले, हे जर जन्माला आले नसते तर आपल्याला ते ज्ञान मिळालं नसतं. असो, वास्तविक पाहता संत हे त्यांना स्वातंत्र्य आहे. ते स्वतः येऊ शकतात. देवाला आणावा लागतो. हा जसा सिद्धांत आहे. तुम्हाला आम्हाला कर्माने जन्म घ्यावाच लागतो. आपल्याला काही अधिकार नाही. बरं, आताच नाही, जेवढे अवतार झाले तेवढ्या अवतारामध्ये माझ्या साधू संत मायबापाने कृतयुगापासून जन्म घेतलेला आहे. प्रत्येक अवतारामध्ये. आणि प्रत्येक अवतारामध्ये येऊन काय केलं? हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने. हरिनामाचाच काला केला. दुसरं काय केला नाही. कंपन्या वगैरे काढल्या नाही. दुसरं काय मोठा धंदा केला नाही. एकच धंदा, पिटवू भक्तीचा डाकोरा. दारू संताचे मार्ग हे एवढंच का? हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. बाकी काही केलं नाही. आणि त्याचं कारण उद्धराया जड जीवा. आपल्या सगळ्यांना उद्धार करावा आपल्याला कळत नाही. म्हणून त्यांना स्वातंत्र्य आहे. तेच या ठिकाणी येऊ शकतात किंवा तेच म्हणू शकतात आम्ही पुन्हा येऊ, की जन्माला आम्ही नक्की येऊ, पण हेच करू, काला खाऊ दही भात, दुसरं काही करणार नाही. त्याचं कारण असं की एखाद्याने प्रश्न विचारला, तुम्ही काय येणार? तर येण्याच्या पाठीमागची कारण मीमांसा त्यांनी सांगितली.
काला खाऊ दही भात. काला हे काय आहे? काल्याचं प्रतीक काय आहे? काला म्हणजे दूध, दही आणि भात आहे. मग या दही आणि भातामध्ये जर विचार केला, आम्ही घरी खात नाही का? खातो का नाही? पण त्या भातामध्ये आणि ह्या भातामध्ये काय फरक आहे? बीज भाजून केली लाई, पुन्हा जन्म मरण नाही. आपल्याला काय व्हायचंय? लाई व्हायचंय ना, तेव्हा तुमचा काला होईल. हा काला निमित्त मात्र आहे, हे उपदेशाचं प्रतीक आहे. पण आपल्यालाही तशी लाही व्हायचं आहे. आणि मग लाह्या, उदाहरणार्थ लाह्याच व्हाव्या का? तर त्याचं उत्तर असं आहे की लाह्या होण्याच्या पाठीमागची परिपाठ भूमिका अशी आहे. लाह्या ह्या भाताच्या होतात नाही का? आता बाकीच्या होतात त्या वेगळ्या, पण आतून अंग बाहेर काढलेल्या त्याला भाताच्या लाह्या म्हणतात. तर त्याचं कारण आहे त्या हलक्या आहेत नाही का? वजनाला कशा आहेत? हलक्या आहेत. म्हाताऱ्याने खाल्ल्या, तरण्याने खाल्ल्या, लहान मुलांनी खाल्ल्या तरी काही बाधत नाही. मग त्या हलक्या आहेत, पण त्या पाण्यावर जर टाकल्या तर काय होतात? तरंगतात. तुपावर टाकल्या तरी तरंगतात का नाही? तेलावर टाकल्या तरी तरंगतात. पाण्यावर, तुपावर, तेलावर कुठेही बुडत नाहीत. मग ह्या जमा कशा होतील? जमा करण्याचं कारण ह्या एकत्रित कशा होतील? तर त्याला कशाची गरज आहे? दह्याची गरज आहे. स्नेह म्हणजे दह्याची गरज आहे ना. मग ते दही जर असेल तरच त्या एकत्रित होतील. मग त्याला तुम्ही म्हणले साखर टाका तरी त्या जमा होतील का? दहीच लागेल त्याला. पण ते दही नामभक्ती जी आहे, जो सत्संग आहे, या सत्संगाने या सगळ्या लाह्या येतात आणि मग त्या एकवटतात आणि नंतर होतो तो त्याचा देव, भक्त आणि नाम. या त्रिवेणी संगमाचा करताच आम्ही उपजवून येऊ. अभंगाचं पहिलं चरण. वैकुंठामध्ये नाही ते इथं आहे. मग वैकुंठ श्रेष्ठ का मृत्यूलोक श्रेष्ठ? हा प्रश्न आहे. मृत्यूलोकामध्ये एवढी श्रेष्ठता देण्याचं कारण संतांनी दिलेलं नाम. संतांनी जे आपल्याला साधन दिलेलं आहे, त्या साधनाच्या द्वारा आपल्या जड जीवाचा आणि सगळ्यांचा उद्धार होतो. मग हा आनंद सेवन करत असताना हे साधन दिलं, त्याचाच तपास करून ते त्यांनी सांगितलं, बाबा वैकुंठामध्ये या गोष्टी नाही. कवल काही काल्याचे कवल. कवल म्हणजे काय? घास. किंवा ह्या 5 बोटामध्ये जेवढी वस्तू येईल त्याला कवल म्हणतात. हे कवल हे 5 लोक आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ह्या 5 लोकांच्या ताब्यात जेवढं आहे
तेवढंच आपला घास आहे. नाही कळलं? ही 5 तत्व आहेत म्हणून आपण सगळं ते आपला घास आहे, नाहीतर घास नाही महाराज. हे ज्या दिवशी गेले त्या दिवशी आपला घास संपला. या 5 तत्वाच्या काल्यामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, त्याच्यामध्ये 5 पंचप्राण, प्राण, व्यान, आवान, उपान, 5वा तो समान, अशी पंचभूते आत्मा जाण मजपासून उद्भवली. त्याचेही उपप्राण आहेत अजून. 5 लय मोठी गणित आहे, पण ती बाकीच्या कीर्तनामध्ये. या सगळ्या गोष्टीचा विचार पाहता कवळ जेव्हा, म्हणजे ज्याला घास आहे तो कवळ देताना घेताना जो आनंद आहे तो बाकी कशात नाही. कवल काही खाल्याचे. ज्या अर्थी घास आला, हात आला, त्या अर्थी देणं हा प्रकार आला. निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणून, झाली चप्परे उदार, आल्या पागोल्या अंगणी. निसर्गाचा गुणधर्म. पाऊस पडला तर घर त्याच्यावर साठवून ठेवत नाही, त्या पागोल्याने खाली सोडतो. पागोल्याने सोडलेलं पाणी पुन्हा नदी नाल्यात ना कड्या मेरानी समुद्राला जातं. जाग राहतं का नाही? समुद्राला जातं. ठेवत नाहीत कोण. आपल्याकडे आलेले पैसे आपण सगळे वाटतो. बँकेतले पण शिल्लक ठेवत नाही, हातातला पण शिल्लक ठेवत नाही, सगळे वाटतो ना. निसर्गाने दिले धन द्यावे दुसऱ्या जाणून, झाली छप्परे उदार, आल्या पागोल्या अंगणी. बहुतेक साधनामध्ये अप्पलपोटेपणा आहे, पण या वारकरी संप्रदायामध्ये अप्पलपोटा नाही. तो एकमेकांना वाटून खातो, एकमेकाला देतो आणि नंतर खातो. हा प्रकार आहे. पंढरीच्या लोकांना नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, उंच निंच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त. त्याला कवल म्हटलेला आहे. जे दुसऱ्याला पहिले संतोष करतात त्याला संतोष आहे, आणि तो आनंद इथं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ काय काळाचे, कवळ काय वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. कवळ नाही काळाचे, कवळ नाही काळाचे, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. जर तो आपली इच्छा तरच त्याच्यात सुख आहे. तुम्हाला इथं नाही सांगतायत, पण कदाचित खेडेगावातल्या मंडळींना आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पूर्वी वाटण्याचा प्रकार होता. गावात जर शेतीची झोडणी केली ना, भात, तर दुसऱ्यांच्या घरी भाकरी वाटायच्या. मळणी ह्याची तुमच्याकडे नाही तर आमच्या कोकणामध्ये ही प्रथा होती. ज्याच्याकडे, कारण धनाला आणि भाताला, म्हणजे जेवढं भात जोडणी आहे किंवा धान्य आहे त्या धान्याला लक्ष्मी मानायचे, आणि त्या दिवशी तो आनंद व्यक्त करायला एवढी भाजी आणि 2 भाकरी जेवढ्या घरांना वाटता येईल तेवढ्या दिवशी वाटायची. आता नाही. आता जर ते केलं ना तर ते लगेच नुसती बाहेरून दरवाजा जरी टकटक केलं तरी पण ते बाजूला जात, पण वाटायची इच्छा नाही. हे देण्याचा घेण्याचा व्यवहार माझ्या साधू संत मायबापांनी एकमेकाला दिला, तो आनंद दिला. कारण काय? त्याचं कारण एक आहे की जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याच्या मुखामध्ये घालत नाही तोपर्यंत त्याचा आनंद आपल्याला नाही. आपलं आपोआप पोट भरतं. तुम्ही दुसऱ्याचं पोट भरलं तर बघा, तुम्ही दुसऱ्याला देऊन बघा. कधीतरी एखाद्या गरीबाला 5 रुपये द्या, त्याचा आनंद बघा त्याच्या चेहऱ्यावरचा. एखाद्याला गरजू माणसाला एखादं त्याची गरज काढा, तो कधी आयुष्यात विसरणार नाही. काय आहे? काय त्याच्या पाठीमागे भावना? आनंद आहे. आणि म्हणून
साधू संत मायबापाने प्रभूला दुसऱ्याचा विचार केला, स्वतःचा विचार केला नाही. अभंगाचं तिसरं चरण. एकमेक देव मुखी एकमेक देव मुखी एकमेक देव मुखी एकमेक देव मुखी सुखे देव आलो मुखी सुखे घालू हरे सुखे घालू बरे सुखे घालू हरे तुम्हारे कुटी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही सुखे घालू तुम्हारे सुखे घालू हरे सुखे घालू तुम्हारे सुखे घालू हरे तुम्हारे वैकुंठ ऐसे नाही वैकुंठ ऐसे नाही वैकुंठ ऐसे नाही वैकुंठ ऐसे जे वैकुंठामध्ये प्राप्त नाही ते जर या मृत्यूलोकामध्ये जर प्राप्त असेल तर जन्म घेण्याला काय हरकत आहे. आता ह्याचं उत्तर असं आहे, शेवटचं आपण एवढ्या केलेल्या विवंचनामध्ये उत्तर. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासाना आम्हा विष्णुदासा. सुलभ होते तुम्ही आम्ही जे कशाला करता, जन्म मरण तोडण्याकरता आलो आहे. पुन्हा जन्माला नको यायला, हा यातना आहे. ते म्हणले नको. आता मुनींनी तपश्चर्या केले, उलट दांडाला टांगून राहावं, वायू भक्षण करावा, आहार विहरीत राहावं, कडा कपारी राहावं. कशा करता? या मरणा गर्भवासाच्या भेनेने. गर्भवासाला नको यायला. पण साधू किती संत जन्म झाला फेरा. कसं आहे महाराज, आपण हा जो गर्भवास आहे तो ह्या साधू संतांना कधीच त्रासदायक नाही. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घाला हा सुखे घाला रे आम्हासी. का बघा किती सुंदर आहे. ह्याचं कारण आहे, कुणाला त्रास होतो ह्या गर्भाला येणं, ह्याचा त्रास कुणाला होतो. उदाहरणार्थ एक आपण त्याच्या पोटी सिद्धांत ठेवू. रेल्वेला शहरामध्ये तुमच्याकडे जाणं असताना, म्हणजे आम्ही आता तिकडे गावाकडे राहतो, पण मुंबईला रेल्वेने जात असताना काय असतं ते तुम्हाला माहित आहे. कधीतरी आम्ही आलो ना तर म्हणतो मग आम्ही गाडी घेऊन येऊ, पण तसं नको, डोक्याला ताप नको म्हणलं. तो ते म्हणले लई त्रास रेल्वेने जायचं म्हणजे. आतमध्ये शिरल्यानंतर श्वास घ्यायला जागा नाही. किती त्रास आहे तुम्हा आम्हाला. कुणाला आहे? तुम्हा आम्हाला आहे. पण त्याच स्टेशन मास्टरच्या, स्टेशन अधिकाराचा जावई आला, समजा जावई आला, त्याला त्रास होईल. तो जावयासाठी त्या डब्याची सीट राखून अगोदर त्याला सांगून बाकीच्या लोकांना पुढे करून त्याला काही त्रास आहे. कुणाला? जावयाला काही त्रास नाही. का? जावई कुणाचा आहे? त्याचा. संत कुणाचे जावई आहे? त्याच्या. काय त्रास आहे त्यांना? येतो जातो आम्ही देवाच्या संगाती, तुका म्हणे गात देवनाम. त्याचं कारण आहे, त्याच्या पाठीमागचे कारण मीमांसा अशी आहे, ते देवनाम घेतात. उपजताच ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणीचा. उपजताच ज्ञान आहे, उपजताच नाम आहे, आणि मरताना सुद्धा नामच आहे. त्यांना काही भीती नाही. मग तेवढ्या करता त्यांनी म्हटलं की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींतून सुटका व्हावी असं वाटत असेल तर ह्याच रंगामध्ये रंगलो पाहिजे. तो रंग असा आहे,
तुका म्हणे वालवंट बरवे नीट, ज्या ठिकाणी काही अडथळा नाही, परमार्थ करण्यासाठी आनंद आहे, अशा रंगामध्ये रंगावं. आता रंग जग कुठे कुठे रंगलंय ते सांगायची गरज नाही. कुठं कुठं जग रंगलंय. हा रंग काय, या रंगाचा बेरंग करायला आणलाय आता. हो, या रंगाचा बेरंग करायला आणलाय लोकांनी. का? पण साधू संत म्हणतात बी एकलेनी एकले, ते कुठं उगवले सांगता येणार नाही. आधी बीज एकले. हे लावलेलं बीज आहे, पडलेलं नाही वाऱ्याने. विठाला विठोबा रकुमार, अभंगाच्या भावार्थानंतर आपल्याला काल्याच्या प्रसंगाकडे यायचं आहे. प्रसंग असा आहे, कीर्तनकाराला काल्याचा कीर्तन हा बांधील आहे आणि पहिल्या दिवसाचा बांधील आहे. पहिल्या दिवशी नामपर सेवा, दुसऱ्या दिवसापासून मग सगळं चालत आहे आणि शेवटच्या दिवशी काल्याचा जो प्रसंग आहे आणि शेवटच्या दिवशी म्हणजे काल्याच्या आदल्या दिवशी दानाचा प्रकार, असे काही आपले प्रकार आहेत. या प्रकारामधले इथं त्यांनी आपल्याला बांधलेला आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. बालचरित्राचा उच्चार करणे म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या अवतारातलं कथन करणे. पण भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचं कथन खूप मोठं आहे, पण त्याच्यातला नियम सांगितला. ये दसे चरित्रे केले आणि रांगता गोदने राखिता. हा आपला आपल्या बंधनावर आलो. आता पाहता पाहता भगवान चरित्राच्या या चरित्राचा विचार करण्याचं म्हणजे कारण काय, हे विचार करण्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण असं आहे, या चरित्रांतून आपल्या जीवनातली परिपक्व असणारी विषयासक्ती कमी होते. एक, ऐकताना कृष्ण चरित्र ऐकताना उत्तम प्रकारे संधी नाम लय प्राप्त होतो. दोन, त्याच्या कुठल्याही अवताराचं अष्टविभागातलं कुठलंही वर्णन करा. आदौ देवकी देव गर्भजननम गोपी गृहे वर्धनम
माया पूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्वारणम कंस छेदन कौरवादि हननम कुंतीसुता पालनम यतद भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. झाला, संपला विषय. हे 8 प्रकार. मग या 8 प्रकारातला जर आपण विचार केला तर काही अतर्क्य गोष्टी आहेत त्या कृष्ण अवतारामध्ये. राम हा परब्रह्म आहे, पण कृष्ण हा परिपूर्ण अवतार आहे. अवताराचे प्रकार 99 आहेत. काही गर्ग संहितेमध्ये 6 सांगितलेले आहेत. या सगळ्या 6 अवतारामध्ये ह्या 10 अवतारातला जो प्रकार आहे, पहिले मत्स्य कुर्म वराह वामन परशुराम राम एवढे जरी अवतार झाले तरी त्या अवतारामध्ये अवतार कार्याला आले, कार्य केलं आणि निघून गेले. फक्त राम आणि कृष्णच का तुम्हाला म्हणायला सांगितलं तर बाकीचे जे अवताराचं नाम घेतलं जात नाही, उच्चार होत नाही, फक्त राम आणि कृष्णाचं. तर एक पूर्ण आहे आणि एक परब्रह्म आहे. पूर्ण आणि परब्रह्म अवताराचं नाव घेण्याचं कारण आहे, एकामध्ये मर्यादा आहे आणि दुसऱ्यामध्ये जे काही शिल्लक ठेवली नाही, ज्याची वासना शिल्लक राहिली नाही किंवा काही कार्य शिल्लक ठेवलं नाही, तो नुसताच पूर्णत्तम नाही तर परिपूर्णत्तम आहे. मग या परिपूर्णत्तम अवतारामध्ये विशेष भाग म्हणजे बालपण. या बालपणामध्ये जे जे काही केले ते आपल्या करता केलं. मोठ्यापणामध्ये केले ते राक्षसांकरता केले. त्याच्या पुढे चला, त्याच्याही प्रौढ अवस्थेमध्ये केले ते अर्जुनासाठी केलं. मग ही सगळी केलेले त्या राजकारणाकडे न जाताना जे बालपणामध्ये जे भगवान परमात्म्याने चरित्र केलं त्याचा उच्चार करावा, त्याचा आचार करू नये आणि त्याचा विचारही करू नये. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. उदाहरणार्थ भगवान श्रीकृष्णाने 12 गावे आगली, विचार करून काय उपयोग आहे? सहस्र नारीचा विचार करून काय फायदा आहे? विचार करायचा नाही. आणि आचार तर मुलीच करू नये. मग करावं काय? फक्त उच्चार करायचा आहे. आपल्याला उच्चार करायचा आहे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. आता तो जन्माला आला कुठे? जन्माला आला मथुरेत. पण शास्त्राने आणि संतांनी सांगितलं कृष्ण गोकुळी जन्माला, दृष्टा चलका सुटला. आता बघा, आता तो तिकडे जन्माला जेव्हा आला त्याचं पूर्वमीमांसा सांगायला वेळेचं बंधन आहे आपल्याला. मथुरेमध्ये जन्माला आला, किती वर्षाचा? 8 वर्षाचा. बरं, एकटा आला का मायेला घेऊन आलाय? मायेला घेऊन आलाय. कारण ती असल्याशिवाय, माया असल्याशिवाय अवतार कार्य पूर्ण होत नाही. बघा किती लोकांनी तुमच्या आमच्यासाठी जन्म घेतलेला आहे. आदिशक्तीने घेतला नाही का, दसऱ्यामध्ये महादेवाने घेतला, ब्रह्मदेवाने काय अजून घेतला नाही, अवकाश आहे त्याला. गणपती बघा, कारण हरी हा जगतपित्याचा दुसरा मानसपुत्र आहे. जगतपित्याचे खऱ्या अर्थाने हे 5 पुत्र आहेत, नारद हरी ब्रह्मा विष्णू सदाशिव. ऐशे जगतपित्या तुझे चिरंजीव, तया 5ही सुताच्या नावे उद्भव षडवंशी चतुर्वर्ण. 5 पुत्रास येऊनी हिंदू मंडळी, निर्मोनिया जारजकन सूक्ष्मावली. अनंत कोटी श्री गुरुमंडळी नमिता आहे साष्टांगे. वेद उपवेद देऊनी आत्मसुताशी, आज्ञा दिदली जळमूड बोधावयाशी. प्रत्येकाला काम दिलं. मग ह्या 2 अवताराचं असं जर कथन, त्यांचा आचार आपल्या उपयोगाला येत असेल, काय एकच आपण फक्त गुण घेऊ परब्रह्माचा, बाकी बोलायची गरज नाही. 4 बंधू झाले त्या अवतारामध्ये, 4 बंधू झाले, पण सेवाधारी लक्ष्मणाचा आणि भरताचा विचार केला तर सामान्य नाही. एकच सांगतो, राम चाले वाटे लक्ष्मण झाडी काटे, ऐशे बंधू नाही कोटे संसारात. असतील ना आता असे भाऊ? रामाने चालावं, त्याच्या पुढे लक्ष्मणाने चालावं आणि त्याचे काटे दूर करावे. आणि त्याच्यातून तेव्हा काही सडका नव्हत्या, रस्ते नव्हते, जंगलातून जायचं, मग काट्याकुट्यातनं जायचं. शिवाय त्याच्यात एक चप्पल होती ती पण दिली, पादुका दिल्या भरताला. मग ते चालताना माझ्या रामाला काटे टोचू नयेत म्हणून काय करायचं? राम चाले वाटे लक्ष्मण झाडी काटे, ऐशे बंधू नाही कोटे संसारात, असा प्रकार. आणि मग त्याचा विशेषत्वाने आपल्याला आचारात उपयोग आहे. कृष्णाच्या अवतारातला काही आचारामध्ये आपण घेण्याचा विचार करू नये.
मग त्याचा उच्चार जर सर्वश्रेष्ठ असेल तर त्याचं चिंतन आहे सर्वश्रेष्ठ. मग ते काय आहे? मग म्हणून तर बाललीलेला महत्व आलं आणि बाललीला ही कीर्तनामध्ये आली काल्याच्या निमित्ताने. त्याच्या पुढचं कथन नाही, असू द्या. त्याच्यानंतर भगवान गोकुळामध्ये येण्याच्या पाठीमागे माया कारण आहे आणि त्या मायेला योगमायेशी लवलाही घेऊन या पायी सदैव. त्या योगमायेला घेऊन आला आणि यशोदेच्या घरी त्याने तिला जन्म घ्यायला लावला आणि तो जन्म तिकडे झालेला आहे आणि हा जन्म इकडे. हा जन्म अयोनी संभव. हा काय योनी संभव आहे का? अयोनी संभव प्रगटला राघव नामया दातार केशवराज. हा उभा राहिला 8 वर्षाचा आहे म्हणला. इतके वर्ष 7 वर्ष तपश्चर्या केली, 7 जन्मी तपश्चर्या केली आणि तू मला पुत्र म्हणून आई म्हणण्यासारखं साधन देत नाहीस. कशा करता? तुझी तपश्चर्या फुकट गेली. तू लहान हो तर म्हणला मी लहान झालो तर मोठा होता येत नाही, मोठा होणार नाही. ते म्हणले एक कौतुक आहे. आईने सांगितलं, देवकीने लहान हो म्हणला नाही, मला लहान झालो तर मोठा होता येणार नाही आणि मोठा झालो तर मग पुन्हा लहान नाही. या सगळ्या अटी आईला. पण म्हणले मग माझं तपश्चर्याचं काय? एवढ्या पुरता झाला. आणि मग ते आत्ता म्हणला हा त्या बंदीशाळेमध्ये पडलेला उजेड प्रकाश त्याचं रूप आणि पाहता पाहता दोघ्यांनाही भुरळ पडली. म्हणलं करायचंय. कोठे लपवा लपवा गे जगजेटी, कुठं लपवावा सूर्य लपे काके का अग्नी, बोचक्यात बांधून जमल काय अग्नी आहे. सगळे कपडे घ्यायचे त्याच्यात, तो काय लपल काय, त्याचं रूप प्रकट करेल. तशा प्रकारे म्हणले जगणार नाही. आणि मग देवकी बोलते, देवकी स्वतः सांगते, हे बघा हे रत्न आहे, ह्याला लपवा लपवा गे जगजेटी, ह्याला लपवा कुठेतरी. म्हणला लपवील, इथं नाही. सिद्धांत असा आहे त्याला गोकुळात घेऊन जावं लागेल आणि त्यांच्या ताब्यात द्या. माया उपजली तेथे ठेवी मज ठेवी आणि ते म्हणले तिला घेऊन या. आणि मग ते म्हणले नेणार कसं? पायी शृंगले बांधिली. म्हणले कडेकोट बंदोबस्त आहे, जाणार कसं? नेणार कशात? आता ज्याने विश्व निर्माण केलंय त्याला काय एवढंसं भांड तयार करता येत नाही. एक एवढा मोठा टोपला बसलेला दिसतोय आणि त्याच्यामध्ये म्हटले भरा, ठेवा आणि घेऊन जा. आता काय म्हणले जाणार कसं? हे पायात बांधलंय ते उतळला कमळापती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती. उतळलेला कमळापती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती. उतरलेला कमळापती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती. उतरलेला कमळापती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळती. त्याच्यात ठेवला भगवान परमात्म्याला. त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर उचलला आणि स्पर्श झाल्याबरोबर ते निघाला. मंद मंद तेव्हा मेघ वर्षत. थोडा थोडा पाऊस श्रावणाचा महिना आहे आणि निघालेला आहे. पण भगवान परमात्मा बाहेर पडल्याबरोबर माझ्या भगवंतावर पाऊस पडेल म्हणून शेष धावला तक्षणा, उंचावून फणा बाळा जो जोरे. लगेच आला आणि आल्यानंतर त्याला चाललेला आहे. पुढे गेल्यानंतर अतिसंकट दुसरं आलं. पाहते तर यमुनेला पूर आलेला आहे आणि यमुनेला आलेला पूर पाहता पाहता आता कसं जाऊ विचार पडला. ही यमुना आडवी आली. आता म्हणले याच्यातून जाणार. पण राजा होता तो वसुदेव, हा राजा होता, सामान्य माणूस नाही. धारिष्ट्यवान, शौर्यवान, वीरवान. हा आणि मग तो शिरला आतमध्ये. शिरल्यानंतर यमुना झाली सवेग. त्या यमुनेला असं एवढा मोठा देव चाललेला आहे, त्याचं दर्शन मला न व्हावं म्हणून ती उचंबलून आली. आता अकंठ पाणी झाले वासुदेवा. अकंठ पाणी, तोंडात पाणी जाण्याची पाळी आली. आता काय करावा? केशवा माधवा धावे का, श्री अनंता मधुसूदना. ज्याच्या डोक्यावर आहे त्याला हा धावा करतोय. आणि ते पाटणीच्या देवा धावे का. पाटणीच्या देवा म्हणजे गावदेवा, कुळदेवा. वसुदेव सांगतात वर कोण आहे? देवाचा देव आहे. पण वसुदेव धावा करतो गावच्या देवा, घरच्या देवा, शेतावरच्या देवा, वाघोबा. अरे म्हणलं एवढा मोठा देव आहे
तुझ्या डोक्यावर आणि तू धावा कुणाचा करतोय? पण म्हणले ठीक आहे, माझा बाप आहे, पाय खाल्ला, यमुनेला स्पर्श केल्या बरोबर यमुना झाली सवेग दोई भागी. जैशा स्त्रिया करती भांग, स्त्रिया करती भांग, तैशीच यमुना झाली सवेग. आता परिपूर्ण आपण आपला पळत पळत जायचंय. स्त्रिया असाच केसामध्ये एकदाच तो कंगवा मारतात किंवा फणी मारतात आणि लगेच भांग पडतो. त्यांना विचारा, आता ते नाही राहिलं. आता आमच्या म्हाताऱ्या माणसं आहेत तेवढ्यांकडे, आता ते अशा एकदा मारल्या का त्यांचा तो भांग सरळ पडायचा. तशी यमुनेने वाट दिली, बाहेर गेला आणि गेल्यानंतर गोकुळामध्ये प्रवेश केला. आणि प्रवेश केल्यानंतर सगळी योगमायेची करणी लवलाही, त्या योगमायेची करणी बघितली. कुणाला काय आठवे, त्या ठिकाणी नंदराजाच्या वाड्यामध्ये 7 दरवाजा उभा आहे आणि पाहते तर योगमाया उपजलेली आहे. माया उपजली तेथे आणि मग बघितली, आता वेळ नाही, उचलली, आपल्या टोपल्यामध्ये ठेवलं, उचललं आणि चालायला लागला. बाबा वसुदेव चालायला लागल्यानंतर आता काय केलाय, हिरा ठेवणी घेतली गार. हिरा तिथं ठेवला आणि गार घेतलेली आहे, ज्याला काय किंमत नाही ती, पण तीही कामाची आहे. जसं जसा प्रसंग आला तसा गेला. आणि एकदा का देव झाला पाठीमोरा आणि नाना विघ्ने येती घरा. आलंच ते सगळे कुलुपे कपाटे जशी होती तशी. आणि मग हिने तिचं काम चालू केलं. काय अशी ओरडायला सुरुवात केली, अशी ओरडायला सुरुवात केली, अशी ओरडा सगळ्या सगळ्या नगरामध्ये आवाज गेला. आणि त्याला कळलं, कुणाला, कंसाला. कंस वेगी धावला, लवला हे धावला. धावल्यानंतर पाहतो कन्या किंवा पुत्र नाही ओल केली. जवा पटावी शिलेवरी तव ती निसटली निर्धारी गगना माझी. आला कन्या आहे का पुत्र हेही बघितलं नाही. हातामध्ये त्याने एक दगड ठेवला होता बाहेर, मूल झालं का त्या दगडावर नेऊन आपटायचं. आणि मग त्याने कन्या आहे का पुत्र हे बघितले नाही. लगेच आपटल्यानंतर प्रसंग बघितला. तिने सांगितलं, अरे लागी वदी उपजला माझे आधी, उपजला माझे आधी, उपजला माझे आधी. लागी वदी उपजला माझे आधी, उपजला माझे आधी, उपजला माझे आधी. आणि मग हा प्रसंग इथे थांबला. ते व्हायचं ते झालं, ती गोष्ट सोडा. पण इकडं काय झालं, गोकुळामध्ये काय झालं, किती सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला. गवळण सांगती गवळ दिला न पुत्र झाला यशवदेला. गवळण सांगती गवळ झाला यशोदेला. गवळण सांगती गवळ दिला न पुत्र झाला यशवदेला. गवळण सांगती गवळ दिला, पुत्र झाला यशोदेला. एक बाई एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक धावे एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक बाई एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. एक धावी एक पुढे ताटी वाटी सुंट वडे. गवळण गवळण सांगती गवळ दिला न पुत्र झाला यशोदेला. सांगती गवळ दिला न पुत्र झाला यशोदेला. गवळ दिला, पुत्र झाला यशोदेला. गवळ सांगती गवळ दिला, पुत्र झाला यशोदेला. मोठ्याच्या घरी जर एखादं मूल जन्माला आलं ना, तर तो आनंद वेगळा असतो. गरीबाकडे चालतंय. आता त्या सगळ्या प्रकार आपण आपल्याला वगळायचे, फक्त कारणापुरतं सांगायचं वेळेप्रमाणे. एक धावे एकी पुढे ताटी वाटी सुंटवडे, किंवा गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. फक्त छत्रीच्या दांड्याला फक्त दुःख, त्यालाच फक्त उभा, नाही तर कुणालाही दुःख नाही. गोकुळामध्ये सुखाला पार नाही. कारण सुखाचेही सुख धन्यत्याच्या दैवाले. कुणाच्या?
त्या वसुदेवाच्या दैवाला एवढं मोठं दैव प्राप्त झालं हे सामान्य नाही. आणि मग आनंद पण आला कशा करता हा प्रश्न आहे. आणि ज्या करता आला ते कार्य त्याने तेव्हापासूनच चालू केलेलं आहे. कुठून? जन्माला आल्यापासूनच तुम्ही बघितलं कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. कोणाची शक्ती आहे? त्याची आहे. विस्तार करत नाही. त्याची जर शक्ती एवढी आहे तर तो काय करणार नाही. पण त्याची शक्ती असेल आम्हाला माहित नाही, पण आमचं सुख आम्हाला मिळालं पाहिजे का नको. इतक्या अवतारामध्ये ज्याला ज्याला आश्वासन दिलं त्यांचा उद्धार. थांबा म्हणले, गवळणींचा उद्धार, अनेक गोपिकांचा उद्धार, अनेक त्या वृद्ध असणाऱ्या महिलांचा उद्धार कुणी करावा. कशा करता जन्माला आलोय. आणि मग बालचरित्र चालू होतं. आईला कितीही जरी झाला तू देव असशील, पण आई करता तो काय तिचा आहे? पुत्र आहे. पुत्र आहे. भगवान परमात्मा जन्माला आल्यानंतर तिकडं कळलं, तिकडून चालू झालं. कोण? मावशी. हा, सुरुवात झाली. म्हणले गेला रे गेला. म्हणले आता काय करायचं. ते म्हणले गर्ग येऊनी सत्वर सांगे जन्मांतर, कृष्ण परब्रह्म साचार 8वा अवतार. ते म्हणले असं आहे. ते गर्गाचार्याने सांगितलं. पण तिकडं महाबलभटाला सांगितलं हा विडा कोणतं. म्हणलं त्याला पहिला जाऊन मारा. आल्यानंतर महाबलभट आला. ते म्हणले हे मूळ नक्षत्रावर जन्माला आला. कोणता? आता कोणत्या नक्षत्रावर? रोहिणी नक्षत्र. बुधवार असे कृष्ण सांगत असे परीक्षिती. काय? बुधवारी जन्माला आला. रोहिणी पण हा आलेला भट म्हणाला हे मूळ नक्षत्रावर जन्माला आला. शनकही टाक. अजून सुद्धा मूळ नक्षत्रावर आलेल्याचा आपण शांती करतो. ती गोष्ट सोडा. ते म्हणले ठेवू नये. बापाने 6 महिने तोंड बघू नये मूळ नक्षत्रावर जन्माला आलेल्या. ते म्हणले ठीक आहे. त्याच्या पुढे चला. ते म्हणले आता ह्याला पिढेदान दिलं पाहिजे. ह्याला ब्राह्मणाचं रूप घेऊन आलाय म्हणून याला जीवदान, फक्त जीवदान दिलं पाहिजे. मग निर्जीव वस्तूंनी सगळा त्याला मारला. पाटावर वंटा नाना परी समजावी ते वाटेल ते खायला देते. बागुलबुवाचे भय दाविते परी का ह्या ऐके ना. रडता राहीना बाळ माझे रडता. माझ्याकडे तरी दे. तिच्याकडे घेतल्यावर गप्प राहिला. अजिबात आवाज बंद. म्हटले मग आता तू खरंच माझी मावस बहीण आहे. मी तुला चहा नाश्ता घेऊन येते. घरात गेली आणि गेल्यानंतर ती बघते वा बहुत जन्म केला फेरा. किती जन्म घेतले रे तुझ्याकरिता आणि पुत्रा म्हणून या जन्माला आलो. बस दोघांची दृष्टादृष्ट झाली. भगवान परमात्मा म्हणतो ही जर अशीच माझ्याकडे बघत बसली ना तर काम होणार नाही. लगेच तिची दृष्टी काढून घेतली आणि तिला प्रेम निर्माण झाला आणि स्तनाला लावलं. पंचप्राणा सकट पियाला. पंचप्राण पण शिल्लक ठेवला नाही. म्हणजे त्याचा त्याने त्याच्यात विलीन करून घेतला आणि मग ते धूळ पडलं. ते मोठं असं आहे 360 कोस वगैरे ते जाऊ द्या. ते सगळं एवढी मोठी बाई येऊन बघतात तर तिच्या शरीरावर एवढासा बालकृष्ण. काय आईला वाटलं असेल यशोदेला. आणि मग ती तिथं त्याच्यातून त्याला काढलं आणि काढल्यानंतर ते सगळं झालं. आता विधी कसा केला असेल ते काय मी सांगत नाही, कारण ती केवढी होती. 360 योजने नुसतं धूड पडलं होतं लांब असं वर्णन करतात. आता काय केलं असेल ते बघा. मुद्दा असा आहे तेवढं नाही झालं तर अगबकरिता मारिला बाळपणी अवघी दैत्य खाणी उडविली. हो निर्दालिनी. काय शिल्लक ठेवली नाही. ते मारलं राहिलं नाही. त्याच्या पुढे आणखी चला. दारामध्ये यमलार्जुनाचे उद्धरण दावाग्नी प्राशुन बाला जोजोरे. यमलार्जुन नावाचे 2 वृक्ष दारामध्ये होते. ते अनेक वर्ष नंद यशोच्या दारामध्ये शापित वृक्ष होते. ते म्हणले काय केला. आणि मग त्याच्या उद्धाराकरता यांनी सुरुवात केली. म्हणले यांचा उद्धार व्हायला पाहिजे. रडायला लागला आणि रडत खेळायला लागला. खेळता 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 हा घरात काय थांबेना म्हणून तिने काय केलं. एक दिवस त्या उकळाला बांधलं आणि त्या उकळाला बांधला. आता हा कुठे जाणार नाही याने ते उडीत उडीत गेला. त्या 2 वृक्षाला अशा 2 फटी होत्या. त्याच्यातून आतमध्ये शिरला आणि तो एकदा देवाचा स्पर्श झाल्याबरोबर महाकाय असणारे वृक्ष उन्मलून पडले आणि तिथे 2 युगपुरुष निर्माण झाले. देवा किती वर्ष रे वाट बघितली. किती वर्ष वाट बघितली. एवढ्या करता वाट बघितली. आणि म्हणून
उद्धार झाला, ते गेले. मुद्दा आपल्याला काय सांगायचं, हे काम संपल्यानंतर मी कोण आहे हे आईला समजावं, आईला समजावं म्हणून माती खाल्ली. हा काय काय केलं नाही त्याने, सगळं केलं. त्याचा एकच हट्ट, फक्त मला लोणी दे आणोनी. लोणी खाण्याचा त्याला आवड होती. हा काय लोणी ठेवायचा नाही. यशोदा घुसळण करायला लागली का आई माझं लोणी दे ना. आणि मग त्या लोण्याची मागणी करता 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 भगवंताने लीला करावी. ते ताक झालेलं आहे घुसळून. आई गेली पाणी आणायला, त्याच्यात गरम पाणी लागतं. हे ताक करतात ते तुम्हाला माहित आहे ना. उन्हावणी शिवणावणी. मडक्यातलं जर लोणी पूर्ण काढायचं असेल तर त्याला गरम पाणी, उन्हवणे आणि त्याला शिलवणे म्हणतात. थंड पाणी ते आणि ते तेव्हा ते लोणी निघतं. माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही आता सगळे करत असाल. फक्त म्हणले एवढी एवढी लाटणी, तेव्हा रवी 3.5 हात नुसती ती असायची उंच. रवी रवी. एक दिवस त्या आतमध्ये गेल्या बरोबर हा त्या घागरीत शिरला. होतं तेवढं लोणी खाल्लं आणि एवढ्यात आल्याबरोबर अरे कृष्ण कोणी देखीला काय, तू इकडं बघते तिकडं बघते नाही. शेजारची आजी आली, ती म्हणले तुझा कृष्ण ना, माहिती आहे आम्हाला कुठं आहे तो. ते म्हणले पहिलं लोणी काढून घे. लोण्याला हात घातला तर लोणी काय हाताला येत नाही. मग खाली हात घातला, अजून खाली. आता लोणी तर तळाला जात नाही. खाली हात घातला तर लोण्याला केस कसे आले, म्हणून त्या केसासकट वर काढला. तर हा बाबा काय करायचं त्याला. काय रे म्हणले तुला लोणी दिलं नसतं काय. ते म्हणले दिलं असतं, पण असं खाण्यामध्ये जी मजा आहे ती कशातच नाही. विठाला विठा. आणि मग रांगत रंगनी चोरीत लोणी धावून रंग गवळण. चोरीत लोणी धावून रंग गवळण. त्या रांगता रांगता देवाने हे सगळं घे कार्य उरकल्यानंतर म्हणले गोकुळातली जेवढी आहेत ना त्यांचा उद्धार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून सुरुवात केली. अंगणामध्ये मोठा झाला, चालायला लागला आणि चालता 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 विटी दांडू खेळायला लागला. विटी दांडू खेळता खेळता लगोरी चेंडू खेळायला लागला. लगोरी चेंडू खेळता खेळता दारामध्ये ते उडवताना निमित्त गवलनींचं विठाला. आणि मग चेंडू उडाला तरी कुठे उडवायचा, नेमकी गवळण येईल तिच्या ओट्यामध्ये. ओटा समजतो ना, पूर्वीच्या काळामध्ये ते होते. ओटे म्हणजे ते नेसण्याची पद्धत आहे. यांना माहिती आहे. आता यांना माहिती आहे का नाही ते पण मला माहित नाही, कारण पूर्वी ओट्याचं नेसायचं. आणि बघायचं असलं तर आता सगळी चला आमच्या तिकडे अजून ओट्याचं नेसतात, शेती काम करणारी. नेमका त्या ओट्यामध्ये तो पडायचा. आणि मग तिथून तक्रारी चालू व्हायच्या. चेंडू असेल, तुमची विटी दांडू असेल, ह्या सगळ्या तक्रारी यशोदेने ऐकायच्या. आणि मग म्हणाले करायचं काय. ते म्हणले आता खेळ पण पुरे झाले, आता मोठ्या खेळाला सुरुवात करूया. विठाला. ते म्हणले मोठ्या खेळाला सुरुवात अशी केली की काही गवळणी ज्या आहेत त्यांना त्यांच्या सासवा पाठवायच्याच नाहीत, कृष्णाकडे यायच्याच नाही. ते म्हटले मग नगरामध्ये ती गोष्ट सुरुवात केली. जी गवळण येत नाही तिच्या घरी जायचं, लोणी खायचं आणि तिच्या तोंडाला लावून ठेवायचं. तिच्या तोंडाला सासूने बघितलं का त्या काळाची सासू एवढी रुंद असायची, एवढ्या हात लांब. मी नाही बघितली, सांगतात. आणि मग ती झाडू घ्यायची आणि तिलाही मारायची. तू लोणी खाल्लंस. लोणी कोणी खाल्लं, कृष्ण खाणाराने खाल्लं. असं करून करून येणे वेदी येले मन सर्वांचे, सगळ्यांचं मन वेद. राहिल्या म्हाताऱ्या. म्हाताऱ्या राहिल्यानंतर त्या पण फार त्या ताकदीच्या होत्या, खट्या. ते म्हणले ते कृष्ण सगळ्यांचा लोणी खातो, माझ्या घरी येऊन बघावं. पोरांना सांगायचं घ्या हिचा नंबर, संध्याकाळी तिच्या घरात. बरं याला दार उडायची चावीची गरज नाही, कशाची गरज नाही. इथं ढोले झापले का तिकडे आतमध्ये तयार. गेल्यानंतर ते सगळं खायचं. आणि मग बाहेर येताना सुद्धा डोळे झापायचे.
असं करता 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 त्या गवळणीने एका म्हाताऱ्या पकडलं. अरे म्हणला वा तूच ना म्हणले कृष्ण, आता म्हणले चल. ते म्हणले तुला दाखवतो. प्रसंग कितीतरी येते, एक एक प्रसंग मी फक्त कारणापुरतं सांगतो. ते केल्यानंतर त्याच्यावरही थांबला नाही. दाढी वेणीची गाठ बांधली आणि मग आपण निघाला बाहेर. कृष्ण भगवान परमात्मा खेळ करताना गवळणीच्या हाती सापडतो काय, आणि त्या गवळणीने कृष्ण म्हणून मारताना तिचा नवरा तिच्या हातात येतो काय. ही कला कुणाची आहे? तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, आणि वागवी पांगुळा पायावी, ही त्याची कला आहे. आणि मग कृष्ण म्हणून मारित यशोदेकडे येते. कुणाला? तिच्या नवऱ्याला. यशोदे हा म्हणतो मला आई आज जरा कडेवर घे ना. हा गेला पोचला घरी. अरे हे काय भानगड आहे. यशोदा त्याच्याकडे बघते. अरे म्हणाले खरं सांग रे. सुंदर खुदक नसणारा श्रीकृष्ण एकदा हसला ना काही. यशोदा म्हणली इथंच पाणी मुरतंय, इथंच पाणी मुरतंय. ती खून होती. का असं केलं सांग बाळा. तर म्हणलं तिने प्रतिज्ञा का करावी. कुणाशी प्रतिज्ञा करावी. ह्या सगळ्या गोकुळामधले झाले. आणि मग त्यांचं ते चौर्य मंडळ असेल, सगळ्यांना घेतल्यानंतर गोकुळामध्ये काही लोकांनी त्याग करायला सुरुवात केली. गोकुळ सोडून न जायला निघाले. त्यालाही भगवंताने प्रतिरूप घेऊन परत आणलं. अखेर शेवटी सांगितलं बाबा देवा नको रे बस. काय करावं आता. सगळ्यांच्या गाराणी यायला लागली. आणि मग सांगती गाराने रात्री आला चक्रपाणी. सांगती गाराने रात्री आला चक्रपाणी. थोडीला वजारी वजारी दूध तुपलोने आवल्या भोया विरदारी. जगबाई आलाची आवेना, जगबाई आमाची पावेना. येशवदे बाई तुझा काना पोटावर सोडून दे काना. येशवदे बाई तुझा काना पोटावर सोडून दे काना. सगळी कारणं झाली. आणि म्हणले बाबा आता का आम्हाला राहायला नको. तुझ्या कृष्णाचा जर बंदोबस्त होत नसेल तर आम्ही या नगरात राहत नाही. मग म्हणाले आता करायचं काय. निघाले. म्हणले आता कृष्णा नंदाला विचार केला की काहीतरी आता करावा लागेल बंदोबस्त. मग त्याला ऑर्डर काढली. कृष्णा एवढ्या खोड्या करून तू जर ऐकत नसशील तर तुला पूर्वीच्या काळाचं शासन काय सांभाळायचं. गुरांची गाय गुरांची गायचं. ते म्हणले ते तुला करावं लागेल. म्हणलं एकटा जाणार नाही. म्हणले कोण कोण जाईल. पेंद्या सुदामा चल रे, रानात गाई चालाया चल रे. हे सगळं म्हणले त्यांना घेऊन जाणार मी. का एकटा जाणार नाही. मग एकटा जाणार नाही त्यांना जातात ठीक आहे, पण मी तसाही जाणार नाही की मला तू रोज चटणी भाकर देशील. चालणार. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुलासाठी, मला जेवू घाल. ते म्हणले रोज पुरणपोळी आणि तूप पाहिजे मला. असं मला ते पण देईल, पण तर खट्याला जा. मग पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्याकडे तूप होता, आपल्याकडे काय होतं. गुळ. पिवळ्या डबातला गुळ, पिवळा पितळेचा डबा, त्याच्यात गुळ ठेवायचा आणि तो गुळ मूल रडायला लागलं का असं ह्याच्यावर द्यायचा लावून, आणि मग ते दिवसभर चाटत बसायचं. येणारा नाकातला महामेरू आणि हा गुळ याची चव. आणि मग हात धुवायचा नाही तर तो ढुंगणाला पुसायचा. पण गडी 3.5 हात, एक गडी. आता पाव खाऊन आत पाव. सकाळी उठल्याबरोबर आमचे पद्मनाभ स्वामी सांगतात बिस्कुट सुद्धा देऊ नका, बिस्किट सुद्धा मुलांना देऊ नका. तर काय द्या, चांगल्या चांगल्या वस्तू आहेत ते द्या. न्याहारी द्या. न्याहारी सकाळी का करावी, भाकरी सकाळीच का खावी, त्याचं कारण आहे सकाळी अग्नी प्रदीप्त असतो आणि त्या प्रदीप्त अग्नीच्या वेळेला किती खा तुम्हाला ऍसिडिटी होणार. पण रात्री झोपायचं म्हणून वरकोस करून खाल्लं तर ऍसिडिटी झाल्याशिवाय राहत नाही. हा नियम आहे तो. शास्त्र आपल्याला तिकडे जायचं नाही. आणि मग निघाला भगवान.
कुठे निघालाय? तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या. तुम्ही गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळे निघालेले आहेत. आता गेल्यानंतर एकच फक्त महत्वाचं सांगतो आणि आपल्याला आपल्या कामाकडे परत येतो. भगवान श्रीकृष्णाने खऱ्या अर्थाने खऱ्या देवाची ओळख करून दिली. एक त्या काळामध्ये त्या गोवर्धनाचा जर विषय सांगितला तर गोवर्धनावर गाई गुरं भरपूर चरत होती आणि उत्तम प्रकारे त्यांचं पालन पोषण होत होतं. पण भगवान त्या काळामध्ये तो गोवर्धन हा इंद्राचा आहे किंवा इंद्राने त्याच्यावर वर्षाव केल्यामुळे त्याची पूजा करायची. ते म्हटले भगवान जमायचं नाही, त्या इंद्राची पूजा बंद करा, गोवर्धनावर लवकर चला. गवल्यांचे गायी, गवल्यांचे देव आणि देव आपला गोवर्धन. महाराज त्या इंद्राची पूजा बंद केली, गोवर्धनाची पूजा केली. ते म्हणले त्यामुळे इंद्र कोपला, एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला, एवढा पाऊस पडला, प्रलय झाला. आता म्हणले का रे तू हे केल्यामुळे हे घडलं, आता काय करायचं? ते म्हणले काय हरकू नका, त्या गोवर्धनालाच आपण प्रार्थना करून उचलू. ते म्हणले तुम्ही काय म्हणलं वेडा आहे का डोंगराला उचलायचं? कुणी तुम्ही आम्ही? तुम्ही म्हणले हात तर लावा. बरं म्हणले, त्याच्या विश्वास ठेवला, हात लावला, गोवर्धन पर्वत वर गेला. कुणी काठी लावली, कुणी हात लावला, कुणी करंग, आणि यांनी फक्त करा. ए म्हणले तू देव आहेस काय? तू फक्त करंगली लावलीस? तर म्हणलं मी नाही, ठीक आहे मी देव नाहीये, पण थोडीशी का खाली घेतली त्यांनी. मग काय विचारता, सगळ्यांच्यावर जोर आला. आता गोवर्धन म्हटलं काय, ज्याने एका करांगुलीने गोवर्धन पर्वत उचलला तो सामान्य आहे का? एक कळा नाही, अनेक कळा नाही, इकडे गवलनीना करमत नाही. आणि मग त्या निघाल्या आणि तिकडे खेळ चालू झाल्या. प्रसंग खूप आहेत. त्याला 3 तासाचं कीर्तन, 2.5 तासाचं कीर्तन, आपलं तासा आणि 1.25 तासाचं असतंय. तिकडे गेल्यानंतर ते खेळ चालू झाले. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, मामा पोरा मामा पोरा मामा. घुंगर वाजे घमामा, वाजे धमामा, घुंगर वाजे घमामा, वाजे धमामा. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा मामा मामा पोरा. का आणि काय विचारता? सूर, पारांग्या, वरून उडी मारणे, विटी दांडू, चेंडू खेळणे. आणि चेंडू खेळता खेळता तो यमुनेच्या डोहामध्ये गेला. प्रसंग मोठा आहे, तुम्हाला सगळ्याला आहे. आणि मग हे कुणाला पावलं नाही? पेंद्याला. पहिला सांगायला कुणाला गेला? हा, यशोदे तुझा कान्हा यमुना ढोई बुडाला. यशोदे तुझा कान्हा यमुना ढोई बुडाला. यशोदे तुझा कान्हा यमुना ढोई बुडाला. डोई बुडाला ना, डोई बुडाला, डोई बुडाला, डोई बुडाला ना. यशोदे तुझा कान्हा यमुना ढोई बुडाला. यशोदे तुझा कान्हा यमुना ढोई बुडाला. प्रसंग आहे.
निमित्त चेंडूचा आहे, मारायचा कालिया नागाला. कारण त्या डोहामध्ये, त्या कालिया डोहामध्ये राहत होता तो विष टाकायचा आणि गायी गुरे गतप्राण व्हायचे. त्याच्याकरता उडी मारली, त्याला व्यसन घातली, वर घेऊन आला, सांगितलं आजपासून या मृत्यू लोकामध्ये राहायचं नाही, तू पातालामध्ये जायचं. बंदोबस्त केला. आई आला, प्रसंग खूप आहे. मग तो खेळ खेळता 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 लगोरी, चेंडू, सूर, पारांगी सगळे खेळ खेळायचे. दिवसभर खेळायचे, गायी गुरांना सांभाळायचं आणि सांभाळता सांभाळता सगळी मनेरी गायी, लांडा बैल काय, ही सगळी विश्लेषण आहेत. पण काय करावं नाही का महाराज? लांडा बैल सुद्धा त्याच्यात असायचा. अशी बसलेली गुरं असतात, ज्याला शेप नसते त्याच्यावर माश्या बसतात. मग तो उठतो आणि सगळ्या गुरांना एकदाच उठवतो. नाही कळलं ना? घरी विचार करा. असा नियम आहे. तशी मनेरी गाय आहे. कीर्तनात असू द्या नाहीतर कुठे असू द्या, लक्ष भटकंती. ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे आपण विचार केला तर ह्याला खूप कृष्ण चरित्र सांगायला वेळ लागतो. आणि मग म्हणले देवा बस झालं रे, झाली आता वेळ, म्हणते आना सिधोऱ्या. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. सिद्धांत मांडताना भगवान श्रीकृष्णाचा फार मोठा धर्माच्या कार्याकर्ता आहे. आणि हे धर्माचं कार्य खेळापासून, जन्मापासून ते शेवट भगवान श्रीकृष्णाच्या सारथ्यापर्यंत अखंड कृष्ण चरित्र बघून घ्या. आईचा अवतार होणे नाही म्हणून परिपूर्णतम असा अवतार आहे तो. या परिपूर्णतम अवतारामध्ये काही ठेवलं नाही. आणि म्हणून मग खडके सोडी येल्या मोठा, आजचा दैकाला गोमटा. ज्यांनी ज्यांनी शिदोरी आणले आहे ते म्हणले आणारे ते तुका म्हणे हरी, माझे कोणी नाही घरी, नका करो दुरी मज पाया वेगळे. ते म्हणले माझ्याकडे नाही बाबा काय आणलेलं, माझं कोणच नाही ना. कोण नाही म्हणजे कोण आहे आणि कोण नाही तर हरी वाचोनी मज तुझे, तो तू एकटा ऐकतेस. मग माझ्या घरी कोण आहे? मी हरीच्या घरी, ज्या घरी हरीचा कर आहे त्या घरी हरीचा कर आहे, ज्या घरी हरीचा कर नाही आणि त्या घरी हरीचा कर नाही. ते म्हणले माझं कोण नाही. ते म्हणले तेवढं घ्या. देव म्हणले ठीक आहे, ज्यांच्या आहे त्याने आणल्या खडकी सोडी येले. म्हणजे भगवंताचं लोणी दही आहे आणि तोच काला. पण कुठे तुका म्हणे वालवंट आणि बलवेलेला आहे. आणि त्या वालवंटामध्ये काला होतो, नाम आनंद होतो. आणि तोच काला आपल्याला चालू आहे कुठे? पंढरपुरामध्ये नाही का? खेळ मांडी येला वाळवंटी गाई नाचती वैष्णव आई रे, वर्णाभिमान केला पावशाळी. एक एक तन पायी रे, नाचत सुख देईल विसावारे, आनंद नव्हते जगावारे गेल्या, सुख देईल विसावारे. येले दुरे होत तिघांचे मिळून, कमी भारे दोहीकडे मुख पसरून, आवातीच्या धारा झाले दोहीच्या पुख, तुम्ही वागे दोहीकडे मुख पसरून. रामने हाती धोका तुम्ही वागे दोहीकडे, म्हणे हाती ठोका, तुका म्हणे हाती ठोका, उणे लोका, तुम्ही वारे दोहीकडे मुख पसरवणीकडे. कंठी गरला श्रमणी अवकाशनी प्रकाश, मला वाटू एकामेका वैष्णवीचा संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काळा रोज गुरुदेव बजा.
जय महाराज. जय विठ्ठलच्या अगोदर काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नंतर आहे. हा प्रत्येकाच्या परिसरातला किंवा ह्याच्यातला तो फरक आहे. हा, जसं असेल तसं पण सगळं आपलंच आहे. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी चालही झालेली आहे. तुम्हा सर्व मंडळी इथे ज्येष्ठ श्रेष्ठ महिला वर्ग पुरुष वर्ग या सर्वांनी या सप्ताहाचा आनंद लुटलात. आपलं भाग्य आहे, असे कार्यक्रम आपल्याला रोज मिळत नाही आणि अशी संगत मिळत नाही. म्हणून संगत मत करना खोटी दुनिया ही उलटी झुटी, जिसके लेवे उसे धमकावे बात बोले तेडी, साधु संत का कुछ ना माने राखे कान पर पकड़ी, सगा बाई को बुरा बोले साले को सन्मान, कहत कबीरा सुनबाई साधू दुनिया भई दिवानी. म्हणून अशा संगतीमध्ये येत राहा, असा आनंद घेत राहा. संत संगतीने बहुलाभ झाला. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून अशा कार्यक्रमाला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साई आणि घातली या भय नरक जाणे. मला या ठिकाणी तुम्ही सर्वांनी बोलवलं. वेडी वाकुडी सेवा आपल्या या सर्वांच्या चरणी सादर केली. माऊलीच्या कृपेने, तुकाराम महाराजांच्या कृपेने, भगवान परमात्म्याच्या कृपेने निश्चिम कृपा त्यांच्या चरणी अर्पण. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोली वेणे कुरे वेडे वाकुडे राजमा पराग महाराज तुम्ही नाही विचारिला देखाया राजमा पराग महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी राजमा पराग महाराज. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखे शरणा. उठायचे म्हणा येत नाही नारायण. सुरुवाली कपडे येते सापडले. आता उठायचे म्हणा येत नाही नारायण. तुका म्हणे भोग गेला द्वारीला. आता उठायचे म्हणा येत नाही नारायण. करोमी आरती चक्रपाणी ओवाळ. आज पुरले नाव सदन्या काळा दिवस. पाहो सकळ पुण्यवंत तुम्ही. आज पुरले नाव सदन्या काळा दिवस. तुकावा येतारी उभासनी जरव. आज पुरले नाव सदन्या काळा दिवस. प्रेमाचं प्रेम आरती गोविंदाची ओवाळ. धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन. प्रभुरानी मुक्ता आरती परमानंद. धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन. रामा म्हणे ते जेव्हा केले राहील. धन्य धन्य ते लोचना नित्य करती अवलोकन. युगे 28 विठोरी उभा म्हणे रुक्माई पुंडलिकाच्या बेटी प्रभा आलेला. चरणी वाहे भीमा उतरी जग. जय देव जय पांडुरंगा. रुक्माई वल्लवराईच्या वल्लभ पाये. तुळशी माळा गळा कंठी मनकंठी. कासे पितांबर कस्तुरला. देव सुरोवर नित्येती बेटी. गरुड हनुमंत पुढे गेला. जय देव जय पांडुरंगा. रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ पाये जुलगा. जय देव. आषाढी कार्तिकी भक्त गणेशी. चंद्रभागे मध्ये स्नान जिथं. दर्शनेला मात्र तया होय मुक्ती. केशवासी नामदेव भावे उवाळती. जय देव जय पांडुरंगा. रुक्माई वल्लभराईच्या वल्लभ भावे जुलगा. जय देव. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साई संत. म्हणून वेगळा माझा आरती ज्ञान राजा. रूपले ज्ञान जगे तनिनंत गोड. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साई संत. म्हणून वेगळा माझा आरती ज्ञान राजा. प्रिय बोले विश्व ब्रह्माची के. चरणी मस्तक एवढे आरती ज्ञान राजा. महाकैवल्य तेजा सेवती साई संत. म्हणून वेगळा माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकारामा स्वामी
सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकाराम राधवे सागरात पाषाण तारले कैसे तुकोबाचे जय अमरतीने आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती आया दाखव्या मार्ग तुकाराम व्हावे माझी जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी चुकोने संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे पंढरीचा वार करी वारी चुकोने विठ्ठल रखुमाई टोबा रखुमाई अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा नव कवने काळी संत मंडळी सुखी असो वारान लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया सावे कल्याण या मुखे निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नव कवने काळी ही संत मंडळी सुखी असो मागणी ते तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निर्वेची मज दे अनेक तुझे काही न मागो देवा का म्हणे आता उदार तोई मद देवी बाई संतांची या संतांची निर्वेची मज देई अनेक तुझे काही न मागो देवा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम 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 कारण मी राजकारण कुठं करायचं तिथंच करतो, कुठेही करत नाही. त्यांनी मला आठवण करून दिली की अशी अशी परिस्थिती आहे आणि सुतार साहेब तुम्ही 2 शब्द बोलावे म्हणजे मला ते फक्त का राजकारण करायचं आणि ह्याम त्याम नाही. माझा पक्ष मी कधीच बोलत नाही, कारण हा विषय नाही ना राजकारणाचा, हा आपला पांडुरंगाचा विषय आहे. म्हणून मी म्हटलं तुमचा पुढच्या वर्षी तुम्हाला हवा तिथं चांगला भूखंड करून देण्याचं काम पांडुरंग आपल्याकडून करून घेईल असा मला विश्वास आहे.